आणि म्हणून कधी कधी मला गंमत वाटते की इतिहासामध्ये मी काही त्याचा तज्ञ नाही, डॉक्टर साहेब इथं आहेत, पण जे सांगितलं जातं गोब्राह्मण प्रतिपादक आपले बाप कुठे काय करू असतं कुठे म्हणजे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगितलं की कुळवाडी हुसेल. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगितलं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं हे वास्तव चित्र शिवछत्रपतींचं आहे, पण सांगण्याचा प्रयत्न केला या पद्धतीचा. आणि माझ्या वाचनामध्ये कुठेतरी असं आलं होतं की सेतू माधवराव पगडींनी सुद्धा असं एके ठिकाणी लिहिलेलं आहे की गोब्राह्मण प्रतिपादक या पद्धतीच्या शेजवलकरांनी अशा प्रकारची उपाधी ही अऐतिहासिक आहे हे त्या ठिकाणी मानण्याच्याबद्दलची भूमिका त्या ठिकाणी. लहानपणापासून आपल्या सगळ्यांच्या मनावर एक प्रकारचा संस्कार की अब्दुल खानाचा कोथळा काढला शिवाजी महाराजांनी. याचा अर्थ शिवाजी महाराज हे मुस्लिमांच्या विरोधी होते. अब्दुल खानाचा कोथळा त्यांनी काढला ही वस्तुस्थिती आहे. पण अब्दुल खान या राज्यात प्रस्थापित केलेल्या राज्याचा शत्रू होता आणि तो राज्य उद्ध्वस्त करण्याच्यासाठी या ठिकाणी आला होता. म्हणून त्या शत्रूचा कोथळा काढण्याच्या संबंधीची कामगिरी त्यांनी केली. तो मुसलमान होता म्हणून नव्हे. आणि शिवाजी महाराज तिथे थांबले नाही. तर अब्दुल खानाचा सहकारी आणि वकील कृष्णाजी जोशी कुलकर्णीच ना, कृष्णाजी कुलकर्णी, त्याची हत्या त्या ठिकाणी केली. ते जर फक्त मुस्लिम देशचे असतील तर कुलकर्णीची सुटका झाली असती. पण जो या राज्याला रयतेच्या राज्याला विरोध करण्याच्यासाठी सामोरं येतो त्याचा नाश करण्याच्या संबंधीची भूमिका माझी आहे, ही त्याच्या पाठीमागची भूमिका होती. छत्रपतींची लढाई ही मुस्लिमांच्या विरुद्ध नव्हती. ज्या शक्ती रयतेचं राज्य प्रस्थापित करण्याच्या विरोधी होती त्या रस्त्यावर येत होते, ते हिंदू असोत नातेगोत्याचे असोत, त्याचा विचार त्यांनी कधी केलेला नव्हता.